संतोष देशमुख यांची हत्या खंडणीमधूनच झाल्याचा आरोप धसानी केलाय। खंडणीसाठीची बैठक धनंजय मुंडेंच्या शासकीय निवासस्थानी झाली असं सुरेश धस यांनी पुन्हा एकदा म्हटलंय। धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी मागणी विरोधकांनी केली आहे। मुंडेंवर 302 चा गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाका अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही केली आहे। संतोष देशमुखांची हत्या खंडणीच्या प्रकरणातूनच झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय। खंडणीची बैठक धनंजय मुंडेंच्या सातपुडा या सरकारी बंगल्यावर झाल्याचा आरोपही धसांनी केला। ही घटना ही खंडणीमुळे झालेली आहे आणि मी आरोप केलेला आहे, त्याचं उत्तरही भविष्यात ते मंत्रिपदावर राहिले काय नाही राहिले काय त्यांना उत्तर द्यावं लागेल की सातपुडा बंगल्यावरती खंडणीच्या संदर्भात बैठक झाली होती का नाही याचं उत्तर मात्र धनंजय मुंडे यांना द्यावं लागेल। खंडणीची बंगले जी आहे खंडणी मुळातच धनंजय मुंडेंसाठी मागितली गेली होती। म्हणजे आकाचे आका जे बोलत होते तो आकाचा आका कोण आहे? धनंजय मुंडे आहेत। सरकारला माहिती आहे, सरकारचे आमदार बोलतात आहेत म्हणजे याचा अर्थ सरकारला सगळ्या घटना माहिती होत्या। मग सरकार का चूप होतं हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय। वाल्मिक अण्णाशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही तर संतोष देशमुखच्या खुनाचं पान धनंजय मुंडेंच्या परस्पर कसं हल्लं हा माझा सवाल। या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी रोहित पवारांनी केली। जरांगे पाटलांनी मुंडेंवर 302 कलम लावून तुरुंगात टाका अशी मागणी केली आहे। सत्तेतला आमदार त्या ठिकाणी बोलतोय ना, आता सह आरोपी धनंजय मुंडेला करा की बैठक खंडणीच्या बाबतीतली ही धनंजय मुंडेंच्या घरी झाली, सुरुवात तिथून झाली। बैठक ही सुरुवात होती, बैठक जर सुरुवात होती तर मग धनंजय मुंडेला सुद्धा आता सह आरोपी करण्याची जरूरत आहे। धनंजय मुंडे स्वतः हा 302 मध्ये हाय म्हणजे हाय आणि मी एक सरकारकडे जाहीरपणाने मागणी करतो, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे अजितदादांकडे पण, की याचा तपास पुन्हा पुन्हा होणं गरजेचं आहे। पुरवणी तपास होईल त्याच्यात सह आरोपी सगळे झाले पाहिजे, 100-150 जण आहेत आणि धनंजय मुंडे सुद्धा सह आरोपी झाला पाहिजे। धनंजय देशमुखनी जी मागणी केली, संतोष देशमुखचे जे मारेकरी आहेत गावानं जी मागणी केली, या सर्व मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे। यांना साथ देणारा कोणी महाराष्ट्राच्या उच्च पदापासून ते खालच्या कुणापर्यंत बी असो किंवा देशाच्या कुणी असेल, ज्यांनी या कृत्याला साथ दिली त्यांना सर्वांना सजा झाली पाहिजे ही आमची मागणी। हे खोलपर्यंत गेलं पाहिजे, ह्यांना कोणीही पाठीशी घालण्याची गरज नाहीये जे आपल्याला दिसून येत आहे आणि म्हणून आरोपी म्हणून त्यांचं नाव आलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे।